डोंबिवलीतील MIDC परिसरात असलेल्या पालिकेच्या तलावाची आणि धर्मवीर आनंद दिघे उद्यानाची दुरावस्था समोर आली आहे। शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असताना सुद्धा लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ह्या सुविधा बंद आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे। उद्यान तब्बल 15 दिवसांपासून बंद आहे। डोंबिवली MIDC परिसरामधील तलावांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। तलावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय आणि पाणी खालच्या स्तरात साचल्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे। इथल्या परिसरामध्ये फिरणं सुद्धा कठीण झालंय। विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक इथे वेळ घालवण्यासाठी येतात, पण सुविधेच्या अभावी त्यांची निराशा होतीये। तसंच ह्या परिसरातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान तब्बल 15 दिवसांपासून बंद आहे। खेळण्याचं साहित्य खराब झालंय, तर वॉकिंग ट्रॅक सुद्धा तुटफूट झाल्यामुळे उपयोगात नाहीये। नागरिकांनी ठेकेदार आणि पालिका प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन उद्यान आणि तलाव परिसरात स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। मुळात डोंबिवलीत अशी उद्यानं फार कमी आहेत आणि जी आहे ती महापालिका त्याची व्यवस्थित निगा राखत नाही आहे। त्यांची दुरावस्था आहे। कारण काही आमदार खासदारांच्या निधीतूनही विकसित केले जातात, परंतु त्याचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचं कर्तव्य आहे की ती सांभाळणं, ती व्यवस्थित त्याची देखभाल करणं। ती देखभाल केली जाते। तसेच जसे उद्यान आहेत तशी तलावांची पण अवस्था तीच आहे की तलाव काही ठिकाणी नुसती त्याने निर्माल्य आणि घाणीने भरलेली आहे। ती स्वच्छता आणि हे महापालिकेचं फार त्या अशा सार्वजनिक गोष्टीकडे दुर्लक्ष आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। जवळजवळ 17 एप्रिलला ह्याचं कॉन्ट्रॅक्ट महापालिकेकडून संपलं होतं। कॉन्ट्रॅक्टर नेमलेला होता। 17 एप्रिलला त्याचं संपल्यानंतर 17 एप्रिलपासून बंद होणार होतं, पण 17 ते 30 एप्रिल आम्ही स्वतःच्या जो सामर्थ्य माझ्या स्वखर्चाने त्याला थांबवला होता। परंतु 1 तारीख आली, आता 1 तारीखपासून पण काही कॉन्ट्रॅक्ट ह्यांचं होत नाही आहे महापालिकेचं उद्यान सांभाळण्याचं। म्हणून आम्ही मग 1 तारखेला बाबा आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, कारण महापालिकेची ही जबाबदारी आहे। पुढे त्याच्या पगाराची जबाबदारी, काय इथे काय घडली अघटित घटना त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे हे बंद होतं, अशी परिस्थिती आहे। कारण आता ही मे महिन्याची सुट्टी आहे, लहान मुलं खेळणार कुठे? ज्येष्ठ नागरिक वगैरे सकाळ संध्याकाळ फिरायला येतात। त्यांना हे उद्यान बंद असल्यामुळे फार कुचंबणा झाली होती गेले 8-10 दिवस। मागणी काय? मागणी काय नाही, मागणी हे महापालिकेने सातत्याने ह्याच्यावर लक्ष ठेवावं। महापालिकेने हे वास्तू या आहेत या महापालिकेच्या आहेत, ह्याची देखभाल आणि हे दुरुस्ती सांभाळावी महापालिकेने। नागरिक टॅक्स भरत आहेत, त्या टॅक्स भरण्याच्या ह्याच्यात नागरिकांना सुविधा मिळाव्या हीच आमची मागणी आहे। काय नाव आहे तुमचं? भालचंद्र म्हात्रे, माजी नगर।